गौरव आणि वैभव दोंडीबाच्या चहा टपरीवर नियमितपणे चहा प्यायला येत होते. अभियांत्रिकीचं शिक्षण आता त्यांचं संपत आलं होतं. आता ते त्यांच्या पहिल्या नोकरीचे स्वप्न बघत होते. गौऱ्या, आपण तुझ्या रूमवर जाऊन पुन्हा एकदा सराव करूया प्रश्नोत्तरांचा. या आठवड्यामध्ये जर नोकरी लागली नाही तर आता घरी जाऊन काय उत्तर द्यावं याचा प्रश्न पडला आहे. नोकरी शोधताय? चहा घेत असलेला अनोळखी माधव मध्येच बोलला. हो, वैभवने उत्तर दिलं. कोणत्या क्षेत्रात? माधवने पुन्हा विचारलं. IT झालो आहे दादा. पगाराची फार अपेक्षा नाही. किमान शिकण्यासाठी तरी कोणीतरी घ्यावं, गौऱ्या म्हणाला. पण तुम्ही काय करता? वैभवने मध्येच माधवला विचारलं. मला आता 15 वर्ष होत आली मेकॅनिकलमध्ये. पण मला एक क्षेत्र आवडत नाही. मला शिक्षक व्हायची इच्छा आहे. आज एका मोठ्या शाळेमध्ये माझा इंटरव्ह्यू आहे. माधवचे उत्तर ऐकून धोंडेवाला रावलं नाही. चहा ओतता ओतताच तो उद्गारला. अरे पोरा, शिक्षक व्हायचं म्हणून चांगली नोकरी सोडतोय होय? माधव हे नुसते स्मिता असते रे. काका, पसंती नसलेल्या स्थळाशी लग्न झाल्यावर कसे होईल तसंच वाटतं. नको असलेला ताण, रोजचे फोन, कामाचे ओझे, नुसती कटकट याने नुसतं गुदमरून व्हायला लागलं. जे आवडतं ते करून बघायला काय हरकत आहे? नाही जमलं तर द्यायचं सोडून. पण प्रयत्नच केला नाही तर पश्चाताप होईल. म्हणून आलो इथवर. बघू, माझी वेळ झाली आता. येतो मी. बेस्ट लक दादा, गौऱ्या लांबनं म्हणाला. माधवने चहाचे पैसे देऊन गाडीला किक मारून शाळेकडे निघाला. पुढच्या गिऱ्हाईकाला चहा देत धोंडेबा हौसाबाईला म्हणले, पोरगं तर चांगलं होतं, होऊन जावं त्या शाळेत. पण शाळेमध्ये, त्या इंटरव्ह्यूमध्ये पुढे होतं काय हे जाणून घेण्यासाठी आमच्या या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला फॉलो करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा NRS स्टुडिओज.